तांदूळ शक्यतो लांब आणि जुना घ्यायचा, म्हणजे तो मोकळा शिजतो. हा मी बासमती घेतलेला आहे. ह्या वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी तांदूळ, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी ओलं खोबरं. वाटी तुम्ही कोणतीही घ्या, पण ती सेम ठेवायची मापासाठी. 1 वाटी तांदूळ मी घेतला होता, तो अर्ध्या तासापूर्वी धुवून ठेवलेला आहे. आता आपण भात शिजवणार आहोत. कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे, त्याच्यावर 5-6 लवंगा घालायच्या आहेत. भात थोडा परतून घ्यायचा आहे आणि 1-2 वाट्या असं पाणी घालून भात शिजवून घ्यायचा आहे. 5-6 लवंगा तुपात तळल्या गेल्यात. तांदूळ हलक्या हाताने तांदूळ थोडासा परतून घ्यायचा. 2 वाट्या पाणी, थोडंसं मीठ, 3 शिट्ट्या देऊन भात शिजवून घेऊया. थोड्याशा तुपामध्ये ड्रायफ्रुट्स तळून घेऊ आणि त्याच कढईमध्ये सारण बनवू. गूळ, ओलं खोबरं सेम वाटी वापरली की प्रमाण बरोबर येतं. गुळाला पाणी सुटेपर्यंत हे मिक्सचर परतून घ्यायचं. नारळी भात अगोड करू नका बरं का, तो अजिबात चांगला लागणार नाही. मिक्सचर तयार आहे. भात गार करून घेऊया. सुंदर शिजलाय भात. गार झालेला भात सारणामध्ये मिक्स करू. सुंदर दिसतोय ना भात. आता 2 वाफा देऊयात. पहिली वाफ थोडासा ढवळूयात. दुसरी वाफ ड्रायफ्रुट्स घालूयात. केशर आणि वेलदोड्याची पावडर. गॅस बंद करूया. भात लगेच खायला घ्यायचा नाही, 10 मिनिटं तसाच झाकून ठेवायचा, म्हणजे तो मुरतो. अप्रतिम नारळी भात तयार. नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय.